ठाण्यातील विवियाना मॉलचे नवीन नाव लेक शोर. ठाणे शहरातील मोठा आणि लोकप्रिय शॉपिंग डेस्टिनेशनपैकी एक मानल्या जाणाऱ्या विवियाना मॉलचे नाव अचानक बदलल्याची जोरदार चर्चा ठाणेकरांमध्ये तसेच इतर शहरातील नागरिकांमध्ये सुरू आहे. या संदर्भातील अनेक रील्स देखील इन्स्टाग्रामवर काही दिवसांपासून व्हायरल होत आहेत. परंतु नाव बदलण्यामागील कारण देखील तितकेच महत्त्वाचे आहे. या मॉलची कोटींच्या व्यवहारात विक्री झाली असल्याची माहिती समोर आली आहे. 2013 साली सुरू झालेल्या विवियाना मॉलचा विकास अश्विन शेव ग्रुप यांनी केला होता. नंतर त्यात सिंगापूरच्या सार्वभौम निधी GIC यांचीही भागीदारी झाली. 10 लाख चौरस फूट व्यापणाऱ्या या मॉलमध्ये 250हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ब्रँड्सची दुकाने, मोठा फूड कोर्ट, अत्याधुनिक मल्टिप्लेक्स तसेच एंटरटेनमेंट झोन्स आहेत. टाटा स्टार बसचे हायपरमार्केट आणि अनेक प्रीमियम फॅशन ब्रँड्समुळे हा मॉल ठाणे, मुलुंड, कल्याण डोंबिवली आणि नवी मुंबई या भागांतील ग्राहकांसाठी प्रमुख शॉपिंग हब ठरला. त्यासोबतच विविध सांस्कृतिक कार्यक्रम, प्रदर्शने आणि सामाजिक उपक्रमांमुळे विवियाना मॉलने स्थानिक समाजाशी घट्ट नातं जोडले. शॉपिंगच नाही तर अनेक कुटुंब किंवा मित्रपरिवार या मॉलमध्ये फिरण्यासाठी देखील येत. परंतु अचानक 12 वर्षांपासून विवियाना या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या मॉलचे अचानक नाव बदलेल असा विचारही कोणी केला नव्हता. आता विवियाना मॉल लेक शोर या नावाने ओळखला जाणार आहे. अबुधाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटीच्या पाठीबळावर लेक शोर इंडिया ॲडवायझरीने हा मॉल 1900 कोटी रुपयांना विकत घेतला आहे. हा व्यवहार भारतामधील रिटेल क्षेत्रातील सर्वात मोठा व्यवहार ठरला आहे. या बदलामुळे ठाण्याच्या रिटेल क्षेत्राला नवसंजीवनी मिळणार असून खरेदीदारांसाठी अधिक आधुनिक आणि आकर्षक अनुभव उपलब्ध होणार आहे. लेक शोरकडे या मॉलची मालकी गेल्याने मॉलची स्थिती सुधारेल, नवीन गुंतवणूक, नाविन्यपूर्ण धोरणे आणि सुधारित ग्राहक अनुभव देता येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.